मागच्या आपण लेक्चरमध्ये काय बघितलेलं होतं की कॉन्सेप्शन म्हणजे काय, फर्टिलायझेशन म्हणजे काय, किंवा एगचं मुवमेंट कशी होते, स्पर्मची मुवमेंट कशी होते, ओके, फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा गर्भाशयामध्ये. आणि मेन्स्ट्रुअल सायकलच्या 22व्या किंवा 23व्या दिवशी काय होतं तर कॉन्सेप्शन होतं. आणि कॉन्सेप्शन ज्या दिवशी होईल त्याला आपण काय म्हणतो, प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली. तर प्रेग्नन्सी हार्मोन्सद्वारे कशी कंट्रोल केली जाते, दॅट इज वी हॅव टू सी हिअर इन द टॉपिक प्रेग्नन्सी अँड हार्मोनल कंट्रोल. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हाऊ एक्झॅक्टली प्रेग्नन्सी इज कंट्रोल्ड. याच्यामध्ये एक स्त्री दिसते तुम्हाला, आणि याच्यामध्ये हाऊ एक्झॅक्टली 40 आठवड्यामध्ये किंवा 40 आठवड्या, अंदाजे 40 आठवड्यामध्ये कोणत्याही स्त्रीच्या, प्रेग्नंट स्त्रीच्या शरीरामध्ये कशा प्रकारचे बदल होतात, दॅट इज व्हॉट वी हॅव टू सी हिअर इन डिटेल अँड हाऊ एक्झॅक्टली इट इज गव्हर्न बाय द हार्मोन्स. ओके. आता प्रेग्नन्सी म्हणजे काय, प्रेग्नन्सीलाच आपण ग्रॅव्हिडिटी किंवा जस्टेशन असं पण म्हणतो. इट इज द टाइम ड्युरिंग विच वन ऑर मोर ऑफस्प्रिंग्स डेव्हलप्स इनसाइड वुमन. प्रेग्नन्सी म्हणजे काय, म्हणजे गर्भार कालावधी म्हणतो आपण त्याला. जेव्हा कोणत्याही स्त्रीच्या शरीरामध्ये किंवा पोटामध्ये, ऊंबमध्ये, गर्भाशयामध्ये एक किंवा जास्त, मागच्या 2-4 दिवसापूर्वीची एक केस आहे की जिथं एका स्त्रीनं 10 मुलाला जन्म दिला. त्याचा अर्थ असा होता की तिथं त्याच्या अगोदरचं रेकॉर्ड 9 मुलाचं होतं, पण त्या स्त्रीनं 10 मुलाला जन्म दिलेला होता. हे मागच्या साधारणतः 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. ओके. 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट म्हणजे आत्ता महिना जून 2021, साधारणतः 5 ते 6 जूनच्या 2021च्या आसपास अशी ती बातमी पेपरला आलेली होती. ओके. तर याच्यामध्ये मल्टिपल, म्हणजे सिंगल असेल तर सिंगल म्हणायचं, अनेक मुलं असतील तर मल्टिपल प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं. प्रेग्नन्सी कॅन ऑकर बाय सेक्शुअल इंटरकोर्स और असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. 2 प्रकारे प्रेग्नंट राहता येतं. एक तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं किंवा असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजेच काय, टेस्ट ट्यूब बेबीद्वारे सुद्धा राहता येतं. ओके. हा जो काही कालावधी आहे साधारणतः 40 आठवड्याचा कालावधी आहे. म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल पासून ते मूल जन्माला येईपर्यंत हा 40 आठवड्याचा कालावधी, म्हणजे 9 महिने 9 दिवस अंदाज. ओके. आता याच्यामध्ये काय होतं मग, एम्ब्रियो इज प्रेझेंट इन द डेव्हलपिंग कंडिशन इनसाइड द, म्हणजे जी काही स्त्री आहे त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये जो एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ मोठा जातो. त्याला लागणारा जो कालावधी मोठा होण्यासाठी, तर त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रेग्नन्सी. ओके. सो आता सुरुवातीचा जो आहे कॉन्सेप्शन होईपर्यंत त्याला एम्ब्रिओ म्हणतो. कॉन्सेप्शन झाल्यानंतर त्याला आपण म्हणतो फिटस. ओके. आणि नंतर मात्र त्याला आपण म्हणतो, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर त्याला आपण चाइल्ड म्हणतो. ओके. सो दिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज अ प्रेग्नन्सी. म्हणजे थोडक्यात काय, प्रेग्नन्सी इज द पिरियड बिटवीन कॉन्सेप्शन टू द चाइल्ड बर्थ किंवा पार्च्युरेशन. गर्भधारणा झाल्यापासून मूल जन्माला येईपर्यंत जो काही कालावधी आहे त्याला आपण म्हणतो प्रेग्नन्सी पिरियड. आणि हा साधारणतः 40 आठवड्याचा असतो. काही स्त्रियामध्ये तो 38 आठवड्याचा पण असतो, प्लस मायनस. म्हणजे गर्भधारणेचा कालावधी कंप्लीट व्हायच्या अगोदर सुद्धा डिलिव्हरी होतात, त्याला आपण प्रीमॅच्युअर बर्थ सुद्धा म्हणू शकतो. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला ही जास्त इन्फॉर्मेशन आहे की त्याच्यामध्ये 3-3 महिन्याचा कालावधी, फर्स्ट ट्रायमस्टर, सेकंड ट्रायमस्टर, थर्ड ट्रायमस्टर. ओके. 3-3 महिन्याचा कालावधी. आता कॉन्सेप्शन इज द व्हेन द स्पर्म फर्टिलाइज द एग, द फर्टिलाइज्ड एग देन ट्रॅव्हल्स टू द फॅलोपियन ट्यूब अँड अटॅचेस टू द इनसाइड ऑफ द युट्रस. ओके. याला कॉन्सेप्शन म्हणजे काय, इम्प्लांटेशन ऑफ द ब्लास्टोसिस्ट. आणि ज्या वेळेला हा ब्लास्टोसिस्ट इम्प्लांट होतो त्यावेळेला काय होणार आहे, तर त्याच्यापासून प्लासेंटा तयार होतो. ओके. सो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ द प्लासेंटा. आता ह्याच्यामध्ये जो काही प्लासेंटा आहे, एकदा का प्लासेंटा तयार झाला की प्लासेंटा तयार झाल्याबरोबर त्या प्लासेंटापासून एक हार्मोन निघतं, त्याला ह्युमन कोरियोनिक गोनेडोट्रॉपिन म्हणायचं. आणि ते एकदा हार्मोन तयार झालं की मग ते जाणार आहे कॉर्पस लुटियमला, आणि कॉर्पस लुटियमपासून प्रोजेस्टेरॉनचा फ्लो कंटिन्यूस राहतो अप टू द एंड ऑफ द प्रेग्नन्सी पिरियड. ओके. सो दिस इज जस्ट. आता याच्यामध्ये प्रेग्नन्सी आहे की नाही हे कसं ओळखलं जातं, त्याला आपण म्हणतो हाऊ एक्झॅक्टली प्रेग्नन्सी कॅन बी कन्फर्ड. पहिली जी काय आहे त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप्स म्हणतो. ज्या मुलीची मासिक पाळी बंद झालेली असेल तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की देर इज अ चान्स ऑफ अ प्रेग्नन्सी. म्हणजे कोणतीही स्त्री की ज्याच्यामध्ये मॅरिड स्त्री असेल तर तिच्यामध्ये जर मासिक पाळी बंद होते, थांबते, त्यावेळेला त्याला आपण म्हणतो इट इज अ सिम्पटम ऑफ द प्रेग्नन्सी, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप्स.
दुसरं ॲबडॉमिन प्रोट्रूड्स, म्हणजे पोट वाढायला चालू होते, म्हणजे आणि हे पोट साधारणतः 3ऱ्या महिन्यापासून किंवा 4थ्या महिन्यापासून जास्त दिसायला लागतं. ओके, ॲबडॉमिन प्रोट्रूड्स. तिसरं अर्ली 6 आठवडे ते 12 आठवड्यापर्यंत, म्हणजे साधारणतः दुसऱ्या महिन्यापासून 3ऱ्या महिन्यापर्यंत, म्हणजे 3रा महिनाभर तुम्हाला म्हणजे जी प्रेग्नंट वुमन आहे त्या प्रेग्नंट वुमनमध्ये तुम्हाला वॉमिटिंग दिसेल, उलट्या येतात. ओके, तर हे एक प्रकारचं सिम्पटम दिसेल तुम्हाला. वन कॅन हिअर द हार्टबीट, म्हणजे लेट याच्यामध्ये 7व्या महिन्यापासून पुढं मुलाचे हार्टबीट सुद्धा ऐकू येते. बेबी किक्स बाय 18th or 20th, 18 आठवड्यापासून ते 20व्या आठवड्याच्या पुढं तुम्हाला जे मूल आहे आईच्या पोटामध्ये त्याची किकिंग, म्हणजे आईला आतून लाता मारायला चालू करतो, म्हणजे लाता मारण्याचं प्रॅक्टिस हे पोटामध्येच आहे, ध्यानात ठेवा. ओके, सो प्रेग्नन्सी टेस्ट. आणि शेवटचं आपल्याला माहिती आहे की आता अनेक मेडिकल स्टोअरमध्ये प्रेग्नन्ट सारखं ते मिळतात, ते काय काय आहे, तर तिथं तुम्हाला त्या युरिन टेस्ट करून काय केलं जातं, प्रेग्नन्सी आहे की नाही ते कन्फर्म करता येतं. ओके, सो प्रेग्नन्सी टेस्ट. आता याच्यामध्ये आपल्याला जे बघायचं आहे फेजेस ऑफ द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीचे फेजेस कुठल्या, तर 2 फेजेस आहेत, एक ल्युटियल फेज आहे आणि दुसरी प्लासेंटल फेज आहे. ओके, 2 फेजेसमध्ये. सो प्रेग्नन्सी इज अ प्रोसेस, प्रेग्नन्सी इज कंप्लीटेड इन 2 स्टेप्स. फर्स्ट स्टेप इज अ ल्युटियल फेज आणि सेकंड फेज इज अ प्लासेंटल फेज. ओके, आता ल्युटियल फेज म्हणजे काय, ओव्ह्युलेशन पासून ते कॉन्सेप्शन होईपर्यंत हा जो काही कालावधी आहे याला ल्युटियल फेज म्हटलं जातं. आता ल्युटियल फेजमध्ये काय होतं, 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं, 15व्या दिवशी फर्टिलायझेशन होतं, मग 16, 17, 18, 19, 20 असं करत करत 22व्या किंवा 23व्या दिवसापर्यंत काय होणार आहे, तो गर्भच आहे ना. 22वा दिवस जरी असला तरी तो गर्भ आहे. मग तो गर्भ कोणता आहे, त्याला आपण ब्लास्टोसिस्ट म्हणतो, की ज्याच्यामध्ये किती पेशी आहेत, साधारणतः 32 किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त पेशी आहेत. म्हणजे 32 पेशी किंवा 32 पेक्षा थोड्या जास्त पेशी होईपर्यंत हा जो काही गर्भ, जो काही एम्ब्रिओ आहे, हा एम्ब्रिओ किंवा अर्ली, त्याला आपण म्हणतो फिटस, त्याला आपण काय म्हणतो, हा जो काही गर्भ जो आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो एम्ब्रिओ, हा एम्ब्रिओ जो आहे तो एम्ब्रिओ 22व्या दिवसापर्यंत तो अजून गर्भाशयाच्या आतमध्येच आहे, जसं काय अजून कॉन्सेप्शन झालेलं नाही, गर्भधारणा झालेली नाही. त्यामुळे काय होणार आहे, 22वा किंवा 21वा दिवस, 22वा दिवस, 23वा, सगळ्यात शेवटी 24, 25 या 4-5 दिवसामध्ये त्या दिवसामध्ये ज्या दिवशी हा ब्लास्टोसिस्ट गर्भाशयाच्या वॉलमध्ये घुसतो, त्या वॉलमध्ये घुसल्यानंतर ती जी फेज आहे ती फेज कोणती, ही पहिली फेज, त्याला आपण ल्युटियल फेज म्हणतो. याला ल्युटियल फेज काय म्हटलेलं आहे, कारण का ज्यावेळेला इथं ओव्ह्युलेशन होतं, ओव्ह्युलेशन झाल्याबरोबर इथं कॉर्पस ल्युटियम तयार होतं, कॉर्पस ल्युटियममधून मध्ये ल्युटिन पिगमेंट डिपॉझिट झाला आणि तो ल्युटिन पिगमेंट काय करेल, ल्युटिन पिगमेंट डिपॉझिट झाल्यानंतर हा प्रोजेस्टेरॉन तयार करेल, कॉर्पस ल्युटियम. आणि इथून इथंपर्यंत काय होणार आहे, ह्या पहिल्या 14 दिवसापर्यंत म्हणजे किंवा ह्या 25व्या दिवसापर्यंत जी काही मेंटेन केलेला आहे, हा जो काही गर्भ जो आहे किंवा हा एम्ब्रिओ जो मेंटेन केलेला आहे, दॅट इज बाय दॅट प्रोजेस्टेरॉन, किंवा इथं गर्भाशय मेंटेन केलेलं आहे, दॅट इज बाय दॅट प्रोजेस्टेरॉन. म्हणून याला काय म्हटलं जातं, ल्युटियल फेज म्हणतो. सो व्हॉट इज द ल्युटियल फेज? फर्टिलाइज्ड एग अंडरगोज क्लिवेज टू फॉर्म ब्लास्टोसिस्ट. फर्टिलाइज्ड एग अंडरगोज क्लिवेज. फर्टिलाइज्ड एग कधी आहे, 14व्या किंवा 15व्या दिवशी तो क्लिवेज होणार आणि क्लिवेज नंतर 32 पेशी असलेला काय होणार आहे, ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्ट मायग्रेट्स टू युट्रस फॉर इम्प्लांटेशन. हा ब्लास्टोसिस्ट कुठे जाणार आहे, हा ब्लास्टोसिस्ट कुठे जाईल, गर्भाशयाकडे जाईल फॉर इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे गर्भधारणा. ओके, फिंगर लाईक प्रोसेसेस एम्बेड्स इन टू द युट्राइन वॉल. याच्या ज्या काही फिंगर लाईक प्रोसेसेस आहेत कोणाच्या, ब्लास्टोसिस्टच्या, त्या फिंगर लाईक प्रोसेसेस कुठे होणार आहेत, आतमध्ये घुसणार आहेत गर्भाशयाच्या वॉलमध्ये किंवा युट्राइन एंडोमेट्रियममध्ये. ओके, त्याला आपण काय म्हणतो, फिंगर लाईक प्रोसेसेस एम्बेड्स इन टू द युट्राइन वॉल. कॉर्पस ल्युटियम सिक्रेट्स मोर प्रोजेस्टेरॉन. आणि ज्या वेळेला हा इथं ज्या वेळेला गर्भधारणा होते, गर्भधारणा झाल्या की तिथून प्लासेंटा तयार होणार आहे आणि प्लासेंटा हा तयार झाला की काय होणार आहे, हिअर फ्रॉम दॅट the placenta there is a release of SCG goes to the corpus luteum आणि corpus luteum मधून अजून काय होणार आहे, प्रोजेस्टेरॉन तयार होणार. ओके, सो दिस फेज इज कॉल्ड, म्हणजे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होणं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर तो एग पूर्णपणे गर्भाशयापर्यंत जाणार. 5-6 दिवसानंतर 22-23व्या दिवशी ते गर्भधारणा होणं, हा जो कालावधी आहे याला ल्युटियल फेज म्हटलं जातं.
दुसरी जी फेज आहे त्याला प्लासेंटल फेज म्हणतो. प्लासेंटल फेज म्हणजे काय, ज्या वेळेला मूल आणि आई याच्यामध्ये एक डायरेक्ट कनेक्शन तयार होतं. म्हणजे हा दिसतो तो तुम्हाला अम्बिलिकल कॉर्ड किंवा आपण नाळ म्हणतो. ही नाळ तयार झाल्यानंतर ज्या वेळेला हे अशा प्रकारचा प्लासेंटा जो आहे म्हणजे व्हॅस्क्युलर कनेक्शन बिटवीन द फिटस अँड द मदर, आई आणि मूल याच्यामधलं एक पेशीचं कनेक्शन तयार होणं, यालाच आपण काय म्हणतो, हा अशा प्रकारचा प्लासेंटा तयार होणं. आणि हा एकदा का प्लासेंटा तयार झाला की काय होणार आहे, इथून त्या मुलाच्या वाढीसाठी सप्लाय केलं जाणार आहे. ओके, तर प्लासेंटल फेज कुठून कुठपर्यंत, प्लासेंटल फेज ही त्या प्रेग्नंट स्त्रीच्या शरीरामध्ये 22व्या किंवा 23व्या दिवसापासून ते मूल जन्माला येईपर्यंत असते. ल्युटियल फेज कुठून कुठपर्यंत असते, ल्युटियल फेज फक्त ओव्ह्युलेशन किंवा फर्टिलायझेशन झाल्यापासून ते 22व्या दिवसापर्यंत किंवा 23व्या दिवसापर्यंत, ज्या दिवशी कॉन्सेप्शन होतं. आणि प्लासेंटल फेज कधी, 23व्या दिवसापासून ते 180 दिवस. इतकी मोठी ही प्लासेंटल फेज आहे की जिथं हा प्लासेंटा तयार होतो. ओके, त्याला आपण मराठीमध्ये आपण म्हणतो नाळ. आईशी मुलाची आईशी जी जोडलेली जाते त्याला नाळ असं म्हणतो. ओके, सो देयर इज अम्बिलिकल कॉर्ड अँड देयर इज अ प्लासेंटा. आता प्लासेंटल फेज मध्ये काय होतं, द फेज लास्ट फ्रॉम प्लासेंटेशन टू पार्सुरेशन. प्लासेंटेशन कधी होणार आहे, प्लासेंटेशन साधारणतः 22, 23, 24व्या दिवशी होतं. तिथून ते मूल जन्माला येईपर्यंत म्हणजे डे 22 टू डे 9 महिने 9 दिवस. 9 त्रिक 27, 270 दिवस झाले. आणि वरचे 9 दिवस 280 नाही 280 दिवस. 9 त्रिक 27, 270. सो टोटल प्रेग्नन्सी, द प्रेग्नन्सी पिरियड इज 280 डेज. 40 आठवडे किंवा 9 महिने 9 दिवस. तर ह्या 9 महिने 9 दिवसापैकी पहिले 22 दिवस जर सोडले तर 22व्या दिवसापासून ते मूल जन्माला येईपर्यंत मग ते कधी काही येणार, कधी काही ना म्हणजे 9 महिने झाल्यावर येईल, 9 महिने 2 दिवसांनी येईल, 4 दिवसांनी येईल, 9 महिने 9 दिवसानंतर येईल किंवा 9 महिने झाल्याबरोबर जन्माला येईल. तिथपर्यंत जी काही फेज आहे त्याला आपण म्हणतो प्लासेंटल फेज म्हणतो. प्लासेंटा इज अ व्हॅस्क्युलर कनेक्शन बिटवीन द मदर अँड द बेबी ऑर फिटस. गर्भ आणि आईच्या मधलं जे काय पेशीच्या द्वारे तयार झालेलं जे कनेक्शन आहे त्याला व्हॅस्क्युलर कनेक्शन होतं. फिटस डिराइव्ह्स नरिशमेंट फ्रॉम द मदर. ते मूल, आता जो गर्भ आहे तो गर्भ त्या प्लासेंटामधून आईच्या शरीरातून ते सगळं लागणारं जे मटेरियल आहे, मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल, त्याच्यामध्ये फूड मटेरियल असेल, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, एन्झाइम्स, हे सगळं त्या आईकडून घेणार आहे. आता ज्यावेळेला हा प्लासेंटा तयार होतो, प्लासेंटा तयार झाल्याबरोबर प्लासेंटा सिक्रेट्स अ हार्मोन दॅट इज कॉल्ड एज ह्युमन कोरेनिकोट्रोपिन. आणि हा जो एससीजी आहे, दिस एससीजी गोज टू द कॉर्पस ल्युटियम. आणि कॉर्पस ल्युटियमला हा सिग्नल मिळाला की काय होणार आहे, कॉर्पस ल्युटियम विल स्टार्ट टू सिक्रेट मोर अँड मोर प्रोजेस्टेरॉन. आणि हा जो प्रोजेस्टेरॉन आहे तो प्रोजेस्टेरॉन कुठे जाईल, इट विल गो टू द युटरस अँड युटरस विल बी मेंटेन्ड. आणि मग पुढचं 9 महिने 9 दिवस युटरस किंवा गर्भाशय हे मेंटेन किंवा कंट्रोल केलं जातं त्या प्रोजेस्टेरॉननं. म्हणून प्रोजेस्टेरॉनला जेस्टेशनल हार्मोन किंवा प्रेग्नन्सी हार्मोन म्हटलं जातं. मॅटर्नल अँड फिटल ब्लड नेव्हर मिक्सेस. मूल जरी आईच्या पोटात वाढत असलं तर आई आणि मूल याचं रक्त कधीही मिक्स होत नाही, मध्ये बॅरियर असतो. ओके, म्हणून मुलाचा रक्तगट वेगळा, आईचा रक्तगट वेगळा असू शकतो. मेन ब्लड वेसल फ्रॉम प्लासेंटा एंटर्स फिटस थ्रू द अम्बिलिकल कॉर्ड. आणि मग जी नाळ आहे त्याला आपण अम्बिलिकल कॉर्ड म्हणतो. त्याच्यातून एक ब्लड वेसल जाते आणि दुसरी ब्लड वेसल येते. जाताना चांगलं मटेरियल किंवा जे मुलाच्या वाढीसाठी लागणार ते सगळं दिलं जातं आणि मुलानं वापरलेलं सगळं जे वेस्ट मटेरियल आहे ते सगळं दुसऱ्या वेसलमधून आईकडे येतं. द ग्रोइंग फिटस इज ऑल्सो कवर्ड बाय आमनेटिक अँड कोरोनिक मेम्ब्रेन्स. आता याच्यामध्ये आमनेटिक फ्लुइड आहे. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं हा जो काही मेम्ब्रेन आहे आमनेटिक मेम्ब्रेन आणि कोरोनिक मेम्ब्रेन म्हणतो आपण. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल की इथं जे काही एक ब्लड वेसल सप्लायची आहे, दुसरी कलेक्शनसाठी आहे. आणि याच्या आतमध्ये हा लिक्विड आहे. त्या लिक्विडमध्ये हे जे मूल असतं ते मूल तरंगत असते किंवा पोहत असतं. ॲज प्रेग्नन्सी ॲडव्हान्सेस साईज ऑफ द फिटस इन्क्रीजेस. ते जे मूल आहे एका पेशीपासून मग 2.5-3 किलोचं मूल तयार होतं. आणि तो एका पेशीपासून काही पिकोग्रॅममध्ये त्याचे वजन असेल, तिथून पुढं जे मूल आहे
ते मूल जे साधारणतः 2.5-3 किलोचं होईपर्यंत हा जो लागणारा कालावधी आहे दॅट इज 280 डेज. द साईज ऑफ द युट्रस इन्क्रीजेस अबाउट 10 टाइम्स. आणि हे वाढत असताना आईचं जे गर्भाशय आहे ते गर्भाशय साधारणतः 10 पटीनं मोठं होतं आणि ते 10 पटीनं मोठं होत असल्यामुळंच ते आईचं पोट फुगायला दिसेल. ही जी फेज आहे त्याला आपण म्हणतो प्लासेंटल फेज. आता दुसरे चेंजेस काय याच्यामध्ये होतात? बर्थ कॅनल एनलार्ज होते, रिलॅक्सिंग हार्मोनचं मागच्या वेळेला तुम्हाला सांगितले, रिलॅक्सिंग बाय रिलॅक्सेशन ऑफ प्युबिक सिम्पायसिस. ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते, मूल जन्माला आल्यानंतर त्याला दूध पाजण्यासाठी ब्रेस्ट डेव्हलपमेंट किंवा मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट होते. ब्लड व्हॉल्यूम साधारणतः 1-1.5 लिटरनं वाढतं, ते 1 लिटर ते 2 लिटरनं ब्लड व्हॉल्यूम वाढतं आईचं. एंडोक्राइन ग्लँड लाईक ॲड्रिनल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड शोज एनलार्जमेंट. त्या सगळ्या हार्मोनची सिक्रेशन आहे. पल्मोनरी व्हॉल्यूम इन्क्रीजेस, आईला जास्त ऑक्सिजन घ्यावा लागतो, मुलाला पण द्यायचं आहे आणि स्वतः पण घ्यायचं आहे. हे बाकीचे चेंजेस. आता या फिगरमध्ये तुम्हाला दिसेल की इथं हे सगळं पहिला दिवस ते इथं पूर्णपणे हे सगळं फुल प्रेग्नन्सी पिरियड दिसतो आणि मूल वाढत जातानंतर हा सुरुवातीचं जे काही एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ 16 आठवड्याचं मूल, 17 आठवड्याचं मूल, ओके, नंतर 44 किंवा 48 दिवसाचं मूल. ओके, सो दिस इज हाय एक्झॅक्टली द साईज ऑफ द बेबी इन्क्रीजेस देअर. ओके, हॅपीनेस इज ऑन द वे. ओके, सो दिस इज अबाउट द pregnancy and hormonal content. Okay, thank you.